लास्ट टाइम पण कुंडलिका व्हॅलीसाठी आलो होतो आणि रस्ता चुकलो होतो. कुंडलिका व्हॅली इकडेच आहे का? कुंडलिका व्हॅलीला जायचं आहे. लास्ट टाइम पण निघालो होतो पण पोचलो नाही. तर आता बघूया, तिथे सांगतायत की 4 किलोमीटर आहे. इकडेच दाखवत असेल, पुढे गाव आहे ना. व्हिडिओवर कंटिन्यू राहा आणि बघा काय स्ट्रगल चालू आहे. आणि आज आम्ही चाललो आहोत कुंडलिका व्हॅली. तर बघूयात आजची जर्नी कशी होते, कारण मी फर्स्ट टाइम चाललो आहे आणि आत्तापर्यंत तरी पावसाचा काय एवढा माहोल नाही. पण आता पुढे बघूयात कसं काय. चला मग पहिले तर आपण फ्यूल टाकून घेऊयात. फायनली खूप दिवसानंतर राईडची सुरुवात होत आहे आणि आय होप सो की कुंडलिका व्हॅली जाईपर्यंत पाऊस नसावा किंवा काही प्रॉब्लेम नसावा, कुठे पाणी भरलेलं नसावं, हीच एक इच्छा आहे. तर 2 दिवसापासून ॲटलिस्ट पाऊस कमी आहे आणि न्यूजला पण दाखवत आहेत की कुठे असं काय भरले नाही किंवा काय नाही. तर बघूयात कसा होता आपला हा कुंडलिकाचा प्रवास. जस्ट कल्याणमध्ये एंटर झालो आणि इथे पावसाला सुरुवात झालेली आहे. तर चांगलं आहे, थोडा पाऊस पण पाहिजे. स्पेशली मान्सूनमध्ये अजून फॉग बघितलं नाही. तर फर्स्ट टाईम आता जाणार आहोत आणि टायगर पॉईंटच्या इथूनच फॉग चालू होतं. तर पुढे कुंडलिका व्हॅलीला आय थिंक थोडं जास्त असेल. भावा थोडा उशीर लागला तरी चालेल पण सिग्नल तोडू नको. अच्छा, हमको सिखा रिया है. आता नवी मुंबई इथे पोहोचलेलो आहे आणि इथे जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. जोरदार म्हणजे बऱ्यापैकी सुरू झालेला आहे आणि थोडा फॉग सारखं वातावरण पण इथे झालेलं आहे. तर आता वाजलेत किती पहिले बघू द्या. 9 वाजलेले आहेत. आता थांबलो आहे ब्रेकफास्टसाठी. खूप गरज आहे. हो, टॉप बॉक्स वगैरे एकदम परफेक्ट लागलेला आहे त्यामुळे काही इश्यू नाही. कैलास सरोवर इथे आता ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. बाबा एवढा मोठा हत्ती ठेवला आहे स्वागतासाठी. ब्रेकफास्ट केला आहे तर ब्रेकफास्ट खूप छान होता. आणि आता इथून निघूयात आपण थेट कुंडलिका व्हॅली. कुंडलिका व्हॅलीचं मी नाव घेतो ना सारखं, मला ते असं गुना केवचं हे आठवतं. एक दिवस जाऊ गुना केवला आपण. आणि गोप्रो खूप त्रास देतोय, चालूच होत नाही. झाला आता फायनली. ॲक्च्युली त्याला मी कवर केलं आहे आणि आता खोपोलीमध्ये पोचलो आणि जोरात पाऊस सुरू झाला आहे. तर आता बघू पुढचा प्रवास कसा होतो. काय जोरदार पाऊस आहे इथे घाटामध्ये. आता आपण घाट सुरू केला आहे, अजून तर वरती पोचलो नाही. वरती टोटली फॉग दिसत आहे आणि फायनली आपण पोचलो आहोत खंडाळा घाटात आणि टोटली फॉग आहे इथे आणि आज एकही पर्सन नाही इथे उभा. बापरे, पहिल्यांदा मी बघतोय खंडाळा घाटामध्ये काही इथे कोणी उभा नाही आहे. खतरनाक व्ह्यू दिसतोय समोर आणि अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे कुंडलिकासाठी. पण हा व्ह्यू एन्जॉय करा. वाव, आणि क्राऊड आहे ॲक्च्युली. बापरे, इथे जेवढा पाणी भरलं आहे, जाताना कमी हो रे बाबा. बाकी काय अपेक्षा नाही. आणि इथे दरवर्षी भरतो, मागे पण मी आलो होतो तर इथे पाणी भरलं होतं. सिग्नल लाईट चालू ठेव, सिग्नल लाईट चालू ठेव लेफ्ट साईडचे. ओके, कारण आता वरती फॉग आहे तर लाईट ॲक्च्युली चालू पाहिजे जेणेकरून मागे पुढे लक्ष येतं की पुढे गाडी आहे. बघा फॉग चालू झाला. आता टायगर पॉईंटच्या इथे पोचलो आहे आणि टोटली फॉग आहे, काहीच दिसायला मागत नाही आहे. आय होप सो की पुढे सेफली जर्नी होऊ दे, कारण याच्या पुढे मी कधी गेलो नाही आहे आणि इथून 1 तासाची जर्नी आहे कुंडलिका व्हॅली. तर चला सुरू करू. आता खरी आपली जर्नी चालू होणार आहे. वाव, आणि या जंगलातून चाललो आहे. खतरनाक माहोल आहे इथे.
एक नंबर सिनरी आहे, पण मोबाईल काढू शकत नाही शूट करायला, एवढा पाऊस इकडे. आणि जरा इथे थांबलोय. वा समोर बघा किती मस्त आहे. असे वॉटरफॉल मला आवडतात पहिली गोष्ट तर. आणि आतून टोटली भिजलोय. तू पण भिजलाय? अरे कसं काय एवढं भिजलो मला लक्षातच येत नाही. OMG वा. जाता जाता असे खूप सारे सीन बघायला भेटणार आहेत आणि अशाच ठिकाणी आपण थांबणार आहोत. चला आता या छोट्याशा वॉटरफॉलला बाय बाय करू. आई शपथ, इथे जरा जोरात फ्लो आहे हा. आणि चिकट पण आहे आणि इथे. आई शपथ. लास्ट टाइम पण कुंडलिका व्हॅलीसाठी आलो होतो आणि रस्ता चुकलो होतो. आता पण सेम तेच झालंय. सो आता इथून पुन्हा बाहेर जावं लागेल. कुंडलिका व्हॅली नशिबात आहे की नाही समजत नाही मला. आणि एक गोष्ट चांगली झाली इकडे आलो. ॲक्च्युली टायरमध्ये हवा कमी होती तर हवा तरी ॲटलिस्ट टाकून झाली. आणि एवढ्या जंगलमध्ये पण अंबिका सिटीमुळे ह्या सुविधा आहेत तर ही गोष्ट एक चांगली आहे. तर ॲक्च्युअलमध्ये माझ्या मते इकडे रोड आहे. चला मग पुन्हा एकदा चुकलो होतो, आता पुन्हा एकदा रोडवर आलो आहे. कुंडलिका व्हॅली इकडेच आहे का? कुंडलिका व्हॅली कुंडलिका नाही का? हा पुढे तामिनीच जातो ना? तामिनी घाट. हां ॲक्च्युली ते मला असं वाटतं कुंडलिका व्हॅली कोणाला जास्त माहिती नाही. तामिनी घाट हाच रोड आहे जो कुंडलिका व्हॅली लागते मध्ये जाताना. इकडेच दाखवत असेल, पुढे गाव आहे ना. चला रिक्स घेऊन जाऊयात. रिक्स म्हणजे मॅपची, कारण गुगल मॅपमध्ये चालतो मध्ये नाही चालत असं. आय गेस हाच रोड असावा कारण इथे दुसरा कोणता रोड नाही आहे. आणि इकडे आता एक ट्रकवाला भेटला, तो बोलला इकडेच आहे. तर जर कोणी प्लॅन करत असेल तर रूट बघून ठेवा, पॉईंट्स बघून ठेवा. चला. आई शपथ काय वाटतं यार वरती. अपघाती क्षेत्र, वाहने सावकाश चालवा. सावकाशच आहे रे बाबा. बघा जे मी मगाशी तुम्हाला बोललो ना मूवी सारखा, जंगल आहे टोटली आणि जंगलामध्ये फॉग आहे. कुठे निघालो इकडे जोरात हवा पाणी आहे. चला आता इथे ते एक गावातले माणसं होते तर ते सांगत होते की तुम्ही इथे एक किल्ला आहे, त्या किल्ल्यावर गेल्यावर तिकडनं संपूर्ण रायगड किल्ला दिसतो. पण आता आपल्याला सध्या तिकडे नाही जायचं आहे. आपला मेन फोकस आहे कुंडलिका व्हॅली. ये रे बाबा लवकर कुंडलिका व्हॅली, कुठे राहिलीस? इथे एक छोटासा पूल आहे आणि काय सुंदर नदी इथून वाहत आहे. वाव. अशा कोणत्या ठिकाणी आपण जेव्हा जातो ना, हा प्रवासच खूप सुंदर असतो आणि जे नजारे दिसतात तेच खूप म्हणजे असे मनाला भावणारे असतात. वाव. सुंदर अशा एका प्लेसवर पोचलेला आहे. कुंडलिका व्हॅली कधी येणार माहीत नाही, पण हा व्ह्यू बघा, हा व्ह्यू बघण्यासारखा आहे यार. आता मुलशीच्या इथे कुठेतरी पोचलो आहे आम्ही, आय डोंट नो. इथे एक छोटासा हॉटेल आहे, तिथे थांबलो होतो. आय गेस तुम्ही फक्त सांगा जेवण तयार आहे. मस्त लिहिलं आहे हॉटेल आरोही. कुंडलिका व्हॅलीला जायचं आहे. लास्ट टाइम पण निघालो होतो पण पोचलो नाही. तर आता बघूया, तिथे सांगतायत की 4 किलोमीटर आहे. तर इथे आम्ही आता भजी वगैरे खातो आणि निघतो. व्हिडिओवर कंटिन्यू राहा आणि बघा काय स्ट्रगल चालू आहे. गोप्रोची एक बॅटरी तर डेड झालेली आहे पूर्ण, तर दुसरी बॅटरी लावलेली आहे. त्यामुळे जास्त शूट नाही करत आहे बाईकचं, कारण
बॅटरी ठेवायची आहे मला तिकडे कुंडलिका व्हॅलीसाठी. आणि समोर तो वॉटरफॉल बघा, तिथे 3-4 वॉटरफॉल एक होत आहेत तिथे. मस्त आम्ही आरोही हॉटेलला थांबलोय आणि इथे भजी मागवलेत गरमागरम, कांदा भजी स्पेशल. चला आता इथून 4 किलोमीटर आहे, तर बघूयात कसा राहतो आता 4 किलोमीटरचा प्रवास. आणि आता ज्या आम्ही हॉटेलला होतो त्यांचं असं म्हणणं आहे की इथून त्यांना जवळ सिटीमध्ये जायचं असेल तर एक सिटी आहे 45 किलोमीटर आणि दुसरी आहे डायरेक्टली 100 किलोमीटर. आता पुन्हा एका अशा पॉईंटला आलं की माहिती नाही कुठे, इकडे की इकडे. कुंडलिकासाठी कुठे आहे? हां समोर का? मस्त असा ते ऊन पडलेला आहे आणि फायनली रोड भेटलेला आहे. थोडं थांबलो आम्ही, एक ते गाववाले आले त्यांनी मग सांगितलं. तर इथेच कुठेतरी आहे कुंडलिका व्हॅली. मला तरी वाटतं टोटली फॉग असणार आहे, काय दिसणार नाही. आय थिंक इथेच आहे कुंडलिका व्हॅली. तुम्ही जर लोणावळा साईडने आले तर हे अंदरबन ट्रेककडे त्याच्या पुढे आहे कुंडलिका व्हॅली. वाव काय इथे दाट शांतता आहे आणि खतरनाक माहोल आहे इथे. आय थिंक इथे आहे का? हां इथे आतमध्ये कुंडलिका व्हॅली. तर आता इथे कुंडलिका व्हॅलीला पोचलो आहे आणि मग तुम्हाला सांगतो, जरा प्रॉपर डिटेल देतो की काय सीन आहे इथे. कुंडलिका व्हॅलीला पोचलो आणि इथे सगळं सेट केलं आहे, हॉटेल वगैरे पण लॉक केला. तर चला आता पुढे जाऊयात. चला, लाईफ ऑफ पेरेज चॅनलला सबस्क्राईब करा. बापरे पूर्ण इथे हे झालेलं आहे. खाण्यापिण्यासाठी पण इथे आहेत काही गोष्टी. ॲक्च्युली जे कुंडलिका व्हॅलीचं जे महत्त्व होतं की ज्या त्या दगडावर जाऊन फोटो काढत होते किंवा तो व्हॅलीचा व्ह्यू दिसत होता, आता तो दिसणार नाही आहे. आणि हे दोन माझे मित्र, स्पेशली याची इच्छा होती अजय आणि रत्नेश की कुंडलिका व्हॅली, पण व्हॅली काय आता व्हॅली काहीच राहिले नाही. इथे जर तुम्ही येतात तर इथे 145 रुपये तिकीट आहे पर पर्सन. 140 आणि काय एवढं घेतात आय डोंट नो, पण एवढं नाही घेतलं पाहिजे. फक्त एंट्री काय यार 145 मध्ये काय करणार? 140 मध्ये. इथे कोणी नाही म्हणून खूप रिलॅक्स वाटलं आहे. आता इथून आपण पुढे जाणार आहोत. आता पहिली गोष्ट तुम्हाला एक आवाज ऐकवतो, शांतपणे आवाज ऐका की वॉटरफॉलचा काय आवाज येतो. आय डोंट नो व्हिडिओमध्ये येतोय की नाही, पण खूप शांतता आहे आणि आवाज जोरा. आणि इथे लिटरली आहे ना, जसं फिल्मचं शूट होतं आणि हॉरर सीन असतात तसं तिथे व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. हाच तो दगड आहे जिथे फोटो काढतात लोक. इथे रेलिंग लावलेले त्यामुळे आता इथून मी जातो खाली आणि तुम्हाला दाखवतो.
फायनली कुंडलिका व्हॅलीमधून निघतो. आज मी राईडला वीकडेमध्ये आलो होतो, तर वीकडेमध्ये पण इथे खूप क्राऊड आहे. तर असं नाही आहे की सॅटर्डे संडे आला तरच तुम्हाला इथे क्राऊड भेटेल, वीकडेजमध्ये पण आहे. कारण आता मॉन्सून चालू आहे त्यामुळे लोक ऐकत नाही आहेत. त्यात आम्ही पण आलो. आणि मागे एवढी जोरदार न्यूज आली होती भुशी डॅमची, पण तरी पब्लिक भुशी डॅम तरी पब्लिक काय ऐकत नाही.